हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तर आपल्या वैष्णव संस्कृतीप्रमाणे किंवा आपल्या वैदिक सनातन संस्कृतीप्रमाणे जेव्हा आपण संतांचा सन्मान करतो आणि संतांची सेवा करून त्यांना सुख प्रदान करतो, तेव्हा सर्व दृष्टीने आपली सुद्धा आध्यात्मिक प्रगती होते. तर आज फारच विशेष दिवस आहे की आपल्याला श्री वृंदावन प्रभू यांचं मार्गदर्शन मिळत आहे. तर त्यांचं मी इंट्रोडक्शन करू इच्छितो. तर श्री वृंदावन प्रभू आपल्या श्री इस्कॉन गोविंद धाम मंदिराच्या संस्थापनेमध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. वृंदावन प्रभू हे कॉमर्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि बिझनेस मॅनेजमेंट मध्ये त्यांनी शिक्षण केलं आहे. पण नंतर त्यांचा खूप भरपूर पगार असलेला असा जॉब त्यांनी सोडून मानवतेच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करायला पुढाकार घेतला. अतिशय तरुण वयामध्ये त्यांनी RSS विश्व हिंदू परिषद यांच्या सेवांमध्ये आणि अंध आणि निराधार व्यक्तींच्या शाळांच्या सेवांमध्ये स्वतःला वाहून घेतलं. त्यामुळे त्यांचा अगदी लहानपणापासूनच तरुणपणापासूनच सेवेचा इतिहास आहे. ते इस्कॉनच्या संपर्कात 1974 साली आले. नंतर भगवद्गीतेचा आणि त्याच्यावर आधारित अशा समाजसेवेचा एक पूर्ण वेळ प्रचारक म्हणून त्यांनी 1984 पासून स्वीकार केला आणि इस्कॉन श्री राधा रासबिहारी मंदिर जुहू, इस्कॉनचं जुहूचं जे मंदिर आहे तेथे त्यांनी याची सुरुवात केली. त्यांनी संकीर्तन बस पार्टी पण जिथे बुक डिस्ट्रीब्युशन पुस्तकांचं वितरण होतं ग्रंथांचं, त्यामध्ये पण खूप सहभाग घेतला. प्रभुपादांची पुस्तकं त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात, कर्नाटकात, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी त्याचं वितरण केलं. हे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे खूपच वरिष्ठ शिष्य आहेत आणि श्री राधा गोपीनाथ मंदिर चौपाटी मुंबई इथे त्यांनी हेड पुजारी, प्रमुख पुजारी म्हणून सेवा दिलेली आहे. नंतर त्यांनी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या आदेशावरून बरेच प्रीचिंग सेंटर्स जसं कुरुक्षेत्र, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, ठाणे, दादर, निगडी इत्यादी ठिकाणी, तसेच पाश्चात्य देशामध्ये अमेरिकेमध्ये पिट्सबर्ग इथे सुद्धा त्यांनी प्रचार सेंटर उभं केलं आणि त्यांच्या गायडन्समध्ये मेडिकल कॅम्प, पंढरपूर पंढरपूरला दिंडी या आषाढी एकादशीचे कार्यक्रम इत्यादी त्यांनी केलेले आहेत. त्यांनी मंदिराचे मुख्य अध्यक्ष, टेम्पल प्रेसिडेंट म्हणून बेळगाव आणि पुणे तसेच नवीन वृंदावन अमेरिका इथे सेवा दिलेली आहे. आणि त्यांनी बऱ्याच सेवा जसे मुख्य पुजारी, मंदिराचे मुख्य प्रमुख, ब्रह्मचारी ट्रेनिंग प्रोग्राम लीडर, कॉंग्रिगेशनल प्रीचिंग लीडर, पदयात्रा कोऑर्डिनेटर, स्पिरिच्युअल आध्यात्मिक मेंटर, अशा बऱ्याच सेवा त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या आहेत. विशेष करून त्यांचं प्रमुख प्रचाराचं कार्य जे आहे ते 7 दिवसांचा त्यांचा भगवद्गीता प्रचाराचा कोर्स हा फार प्रसिद्ध आहे आणि त्यांनी जो तो प्रचार केलेला आहे त्याच्यातूनच मंदिरांच्या उभारणीसाठी मदत झालेली आहे. बरीच मोठमोठी मंदिरं आणि त्याचे सगळे जे आज आपण भक्त पाहतो, सुरुवातीला त्यांनी प्रभूजींच्या कडूनच या सगळ्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आज विशेष एक गोष्ट म्हणजे या संत सावतामाळी मंदिरामध्ये आपण आहोत. प्रभूजींचा या वारकरी संप्रदायाशी आणि संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राशी फार घनिष्ठ संबंध आहे. तुका म्हणे नावाचं आर्टिकल जाऊ देवाच्या गावा या इस्कॉनच्या मॅगझिन मध्ये रेग्युलरली प्रभूजींचं येतं. तसेच त्यांचा संत तुकाराम महाराजांच्या साहित्यावर खूप सखोल अभ्यास आहे. त्यांनी स्वतः संत तुकाराम महाराजांवर पुस्तक लिहिली आणि अजूनही त्यांच्याविषयीचं संशोधन कार्य सुरू आहे. त्यातले त्यात गौडीय वैष्णव संप्रदाय आणि हा जो आपला वारकरी संप्रदाय आहे पंढरपूरचा, यांचा खूप जुना घनिष्ठ संबंध आहे आणि हा घनिष्ठ संबंध जगापुढे प्रभूजींनी आपल्या कार्यातून आणलेला आहे. तर त्यांचं फार विशेष नातं पंढरपूर, वारी, विठ्ठल आणि इथले संत जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले, विशेष करून संत तुकाराम यांच्याविषयी फारच अद्भुत त्यांचं कार्य आहे.
त्यांचं YouTube चॅनल पण आहे, त्याच्यावर संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचं यथारूप विवेचन ते करतात. तर आपल्याला त्यांचं आज मार्गदर्शन लाभलंय. आपण मनापासून त्यांना एक वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणून स्वागत करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रवचन सुरू करू. हरे कृष्ण. जय राधा माधव कुंज बिहारी. यशोदानंदना व्रज जनरंजना यमुना तीरा मनचारे यमुना तीरा मनचारे जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare,
Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Prabhupada, Jaya Prabhupada. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaura Hari Bol. हरिनाम संकीर्तन की, श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपा साग्रजाता सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनां सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा
सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा. सर्व छोटे मुलं आहेत त्यांच्या आवाजामुळे कधीला डिस्टर्बन्स होणार त्याची काळजी घ्या. आणि ज्या भक्तांकडे लोक अगदी छोटे मुलं आहेत त्यांना पण त्याला सांगितलं त्यांना झोपवं जेणेकरून कधी मुलं भेदभाव येणार नाही. हरे कृष्ण. पाठीमागे पण लहान मुलं बोलतात. हरे कृष्ण. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ निगडी अंतर्गत मोशी केंद्राचा हा अत्यंत सुंदर असा श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आपण साजरा करत आहोत. वास्तविक श्रीकृष्ण हे अजन्म आहेत, म्हणजे त्यांचा कधी जन्म होतच नाही. उलट त्यांच्यापासून सगळं काही जन्माला येतं. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की जगताचा नियंता म्हणतो यशोदेसी माता, की सर्व जग ज्याच्यापासून निर्माण होतं तो यशोदेला आपली आई म्हणून हाक मारतो. आणि हेच त्याचं देवत्व आहे, हेच त्याचं भगवत तत्व आहे. म्हणून कृष्ण समजून घेणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. तर भगवान श्रीकृष्ण या जगामध्ये अवतार कशासाठी धारण करतात अशाही सुंदर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती तुका म्हणे हरती दोष आनंदाने करीती घोष. तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला गोकुळामध्ये कसं वातावरण आहे, काय वातावरण आहे याचा उल्लेख तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. आणि वैशिष्ट्य हे आहे की तुकाराम देहू आणि पंढरपूर सोडून कुठेही गेले नाहीत, तरीही वृंदावनाच्या सर्व लीलांचं ते वर्णन देहूमध्ये बसून करतायत. हे कसं शक्य आहे? कारण वृंदावन हे आपल्या हृदयामध्ये आहे. त्यासाठी वृंदावनला जायची गरज नाही. अर्थात आपण जातो ते कसं आहे हे आपल्याला समजण्यासाठी, बघण्यासाठी. तर तुकाराम महाराज कधीही वृंदावनला गेले नाहीत, तरी पण सर्व कृष्णलीला त्यांनी देहूमध्ये बसून भंडाराच्या डोंगरावरती, भामनाथाच्या डोंगरावरती आणि देहूमध्ये बसून त्यांनी सर्व कृष्णलीला लिहिलेला आहे. त्यातलाच हा एक अतिशय सुंदर अभंग की कृष्ण कशासाठी अवतीर्ण होतात, की दुष्टा चळकाप सुटला. म्हणजे जे लोक दुष्ट आहेत, तर तुकाराम महाराजांच्या मते दुष्ट कोण आहेत? जे धर्माचं पालन करत नाहीत हे सगळे दुष्ट आहेत. आणि त्यांचं निर्दलन करण्यासाठी स्वतः कृष्ण अवतीर्ण होतात. आणि म्हणून जे लोक सज्जन आहेत किंवा सत्संग करतात यांना संत म्हटलं जातं, साधू म्हटलं जातं, वैष्णव म्हटलं जातं.
अशा सर्वांचा रक्षण करण्यासाठी भगवंत अवतीर्ण होतात. आणि म्हणून वृंदावन जे आहे, गोकुळ जे आहे, हे भगवंत जिथं नित्य जन्म घेतात, नित्य अवतार धारण करतात, तिथल्या लोकांना अतिशय आनंद होतो. तर आपल्यालाही हा आनंद अनुभवायचा असेल, प्राप्त करायचा असेल, तर आपल्यालाही कृष्ण याला आपल्या अंतःकरणामध्ये जे अगोदरच आहेत त्यांची ओळख करून त्यांच्याशी आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की तुका म्हणे माझ्या जीवीचा जीवलग. आपल्याला मराठीमध्ये जीवलग हा आपल्याला अतिशय प्रचलित असा शब्द आहे, परंतु ह्याचा अर्थ फारच कमी लोकांना माहिती आहे. जीवलग याचा अर्थ आहे जीवाच्या लगत जो आहे. जीवाच्या लगत कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत. बाकी शरीरसुद्धा नंतर येतं आणि शरीराशी संबंधित बाकी सगळं हे नंतर येतं. जीवीचा जीवलग म्हणून आपलं जीवलग जो आहे त्याला आपण ओळखत नाही आणि म्हणून बाकीचे जीवलग आपण या जगामध्ये निर्माण करतो. ते वास्तविकपणे आपला जीवच घेत असतात, म्हणजे आपल्याला कृष्णापासून दूर ठेवतात. पण तुकाराम महाराजांच्या संदर्भाने जीवलग याचा आहे जीवाच्या लगत जो आहे. आणि तो कसा आहे, माझ्या जीवीचा म्हणजे माझा सर्व प्राण आहे असा हा जीवलग कृष्ण. याला विसरून आपण सगळ्या जगाला दूर करायचा प्रयत्न करतो आहोत. आणि हा कृष्ण ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये अवतीर्ण होईल त्यावेळेला खरोखर आपण जन्माष्टमी साजरा केल्याचा आपण आनंद घेऊ शकतो. म्हणून कृष्ण तर प्रत्येक क्षणाला जन्म घेत असतात, असं नाही की फक्त जन्माष्टमीला जन्म घेतात. आमचे गुरु महाराज श्री प्रभुपाद वर्णन करतात की ज्याप्रमाणे सूर्य दररोजच उगवत असतो, म्हणून उगवताना त्याला काय म्हणतात सूर्योदय झाला आणि मावळला की झाला त्याला काय म्हणतात आपण सूर्यास्त झाला. परंतु सूर्याचा कधी उदय होत नाही आणि सूर्याचा कधी अस्त होत नाही, फक्त आपल्या डोळ्यासमोर ते घडत असतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला अवतार धारण करतात, संभवामी युगे युगे, युगायुगामध्ये प्रत्यक्ष भगवान अवतार धारण करतात धर्माची संस्थापना करण्यासाठी. तर भरपूर लोकांना सगळे जगभर ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला, कोणी म्हटलं विचार केला तर कुणाचं नाव सांगतात आपण, कोण सांगेल? जीसस क्राइस्ट, बरोबर आहे. इस्लाम धर्माची स्थापना कोणी केली? मोहम्मद पैगंबर. बुद्ध धर्माची स्थापना कोणी केली? बुद्धाने. हिंदू धर्माची स्थापना कोणी केली? कोणालाच माहिती नाही. गर्व से कहो हम हिंदू आहे. या धर्माची स्थापना कोणी केली हेच आपल्याला माहिती नाही. आणि हा श्लोक सगळ्या भारतातल्या लोकांना माहिती आहे की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा श्लोक माहीत असूनही हिंदू धर्माला जे लोक भगवद्गीतेचं पालन करतात ते साधारणपणे हिंदू त्यांनाही माहिती नाही की कृष्ण आपल्या धर्माची संस्थापना केलेली आहे. किती आपण अज्ञानामध्ये आहोत. तर आपल्या धर्माच्या संस्थापकच कोण आहे आपल्याला माहिती नाही, तर तो कोण आहे आपल्याला कसं कळणार? आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अवतार धारण करतात की मी कोण आहे, की धर्माची स्थापना मी करतो, परंतु मी कोण आहे हे दाखवण्यासाठीही भगवंत अवतार धारण करतात. म्हणजे दुसरा कोणीही मग भगवंत म्हणून तुम्ही स्वीकार करू नका. आणि ह्यासाठी भगवान स्वतः भगवंत अवतार धारण करतात. तर तुकाराम महाराज सांगतात की हे जे गोकुळाचे लोक आहेत काय करतात, कृष्ण अवतीर्ण झाल्यावर सदा नाम घोष नाचे, म्हणजे भगवंताच्या नामाचं संकीर्तन करत नृत्य करतात, आनंद प्राप्त करतात. आणि आनंदामध्ये असं नाही की जबरदस्ती त्यांना कोण ओढून आणलेलं आहे, तर सगळ्या गोकुळामध्ये आनंदाने ते नाच करतात, नृत्य करतात, कीर्तन करतात, भगवंताच्या नावाचं जप करतात. तर तुका म्हणे ते हरती दोष. तर जे जे लोक
कृष्ण संकीर्तन करतात किंवा कृष्णाचा नावाचा जप करतात, हरिकथा करतात, हरिकीर्तन करतात, हरिप्रसाद घेतात, हरिभक्तांचा संग करतात, त्याचे सगळे दोष जे आहेत हे दूर होतात. कारण का? कृष्ण हा पतित पावन आहे. जे आपण किती जरी पतित असतो, या जगामध्ये ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे, आपण सगळे पतित आहोत. पतित म्हणजे पडलेले. तर आपण पृथ्वीवरती किती मोठे झालो तरी पडलेलेच आहोत, पतित. आणि ह्यांना पावन करणारा असा हा कृष्ण आहे. आणि म्हणून त्या कृष्णाचं ज्यावेळेला आपण नाम जप करतो, आपले सगळे दोष हरले जातात. आणि म्हणून अशा कृष्णाचं नाव जे आहे हे आपण नित्यनेमाने आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. आणि हे समजून देण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जगामध्ये येतात. तर कृष्ण कोण आहे की ज्याचं नाव आपण का घेतलं पाहिजे? जर आपण कृष्णाचं नाव घेतलं नाही, कुणाचं तरी नाव आपल्याला घ्यावंच लागतं. आणि ह्या जगामध्ये आपण पाहतो की प्रत्येकाचा कोणतरी एक चाहता असतो, कोणतरी त्या आयुष्यामध्ये हिरो असतो, नायक असतो की ज्याच्यामुळे तो आपल्याला आदर्श. तर म्हणून तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला सगळे गुण जे आहेत हे एका व्यक्तीमध्ये मिळतील, दुसरीकडे कुठे गायची गरज नाही. म्हणून आत्ता स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा या जगामध्ये दुसरं कोणी फेमस नव्हतं, खास करून भारतामध्ये. फक्त कृष्ण आणि राम. महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण विठोबा म्हणतो. पूर्वीची मंदिरं तुम्ही पाहिलीत सगळीकडे, कुठेही महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये राम आणि कृष्णाची मंदिरं तुम्हाला जास्त दिसतील. त्याच्यानंतर शिवजी आहेत, नंतर हनुमंत आहेत, गणपती आहेत. पण कृष्ण मंदिर आणि राम मंदिर तुम्हाला सगळीकडे दिसतील. याचं कारण का? संपूर्ण जगामध्ये कृष्ण आणि रामाचा गौरव व्हायचा. परंतु दुर्दैवानं आपण त्या कृष्णाशी आपलं नातं विसरून गेलो आणि म्हणून दुसऱ्या कुणाचा तरी आपण गौरव करतो. तर गौरव कुणाचा केला जातो? तर 6 गुण सांगितलेले आहेत. त्याचं तुकाराम महाराज वर्णन करतात की हे 6 गुण जे आहेत, तुकाराम महाराज सांगतात की सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण. सगळे गुण ज्याच्यामध्ये आहेत तर फक्त एकच आहे, भगवान श्रीकृष्ण. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंती जाण. भगवंत कुणाला समजावं? की ज्याच्या अंगामध्ये 6 गुण आहेत. तर तुका म्हणे जे जे बोला ते ते लागे विठ्ठला. जे या जगातला कुठलाही चांगला गुण तुम्ही घ्या, तो गुण पहिला कृष्णामध्ये आहे, परिपूर्ण आहे, कुठेही त्या गुणामध्ये कमी नाही. आणि म्हणून त्याला कृष्ण म्हटलेला आहे. तर हा अभंग ज्याच्यावरती आधारित आहे तो मूळ श्लोक आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य यशस्य वीर्यस्य श्री ज्ञान वैराग्यश्चैव षण्णा भग इति गणा. की भगवान कोण आहे? कृष्णाला भगवान का म्हणतात? कृष्णाला कृष्ण का म्हणतात? हे थोडक्यामध्ये आपण आज जाणून घ्यायचा प्रयत्न करू. कारण हे 6 गुण त्याच्यामध्ये परिपूर्ण आहेत म्हणून त्याला भगवान म्हणतात. तर आपल्याला मराठीमध्ये आणखी एक शब्द आहे भाग्यवान. तर भाग्यवान कोणाला म्हटलेला आहे? जो भगवानाला जाणतो तो भाग्यवान. आणि जो भगवंताला जाणत नाही तो भाग्यवान नाही, दुर्भागी आहे. भगवान जो जाणतो तो भाग्यवान. तर हे 6 जे आहेत, ऐश्वर्य म्हणजे संपूर्ण संपत्ती, त्याच्यानंतर संपूर्ण बळ, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य आणि संपूर्ण वैराग्य, संपूर्ण ज्ञान. ही 6 लक्षणं ज्या व्यक्तीमध्ये परिपूर्ण आहेत म्हणून त्यांचं नाव आहे कृष्ण. सर्वात पहिलं आपण पाहू संपूर्ण ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे सगळी, आपण मराठीमध्ये ज्याला मालमत्ता म्हणतो. आपल्याकडे जे काही आहे, पैसा, दागिने, शेती, जमीन, घरं, नोकरदार, ह्याला सगळ्याला ऐश्वर्य म्हटलेलं आहे. तर सर्वोच्च ऐश्वर्य कुणाचं आहे? या कृष्णाचं आहे. म्हणून आपल्याकडे साधारण 1 नोकर असेल, 10 नोकर असेल
तर आपल्याला किती अभिमान वाटतो, माझ्याकडे 10 नोकर आहेत, 15 नोकर आहेत. परंतु भगवान श्रीकृष्णाचा 1 अंश विष्णू, त्याचे 33 कोटी सेवक आहेत, बिन पगारी, 1 पैसाही सेवा म्हणून घेत नाहीत. तुमच्या डोळ्यासमोरच कितीतरी आहेत. सूर्यदेव आपण पाहतो, प्रत्येकजण पाहतो सूर्य. भागवतमध्ये सांगितलेले आहे की मत भयात सूर्यस्तपती, म्हणजे माझ्या भयानं सूर्य आकाशामध्ये तळपतो आहे. आणि कसा? सृष्टीच्या उत्पत्तीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत सूर्य आकाशामध्ये तळपत आहे. आपण सूर्य बघतो आणि म्हणून सूर्य नारायण म्हणून त्याला अर्घ्यही आपण अर्पण करतो. कारण सूर्याचं जे आपण प्रतिभा पाहतो, जो तेज जे पाहतो, हे कृष्णाच्या ब्रह्मतेजाचं उदाहरण आहे. ब्रह्मतेज, त्याच्यापासून सूर्याला तेज प्राप्त होतं. आणि म्हणून कृष्णाला आपण सूर्याच्या रूपामध्ये पाहू शकतो. सूर्याला बघितल्यावर आपल्याला कृष्णाची आठवण झाली पाहिजे. सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, सगळ्या नद्या, सगळी पर्वत, हे सगळे जे आहेत हे सर्व कृष्णाने निर्माण केलेले आहेत. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते, कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात. आणि हे सर्व कृष्णाची सेवा करतायत, जे सर्व जीवांचा स्वभाव आहे. सर्व जीवांचा स्वभाव आहे भगवंताची सेवा करणं. हे आम्ही विसरून गेलो. आणि म्हणून तर तुकाराम महाराज आपल्या जीवनाचं लक्ष सांगतात की तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी, जन्मा आलियाचे फळ अंगी लागो नेदी मळ. तुकाराम महाराज सांगतात तरीच जन्मा यावे, जन्माला आल्याचं सार्थक काय मनुष्य जन्माचं? दास विठोबाचे व्हावे, भगवान श्रीकृष्णाचा दास आहे आपण समजावं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जे आहे हे व्यतीत करावं. असं जो करत नाही त्याला काय म्हणतात की नाही तरी काय थोडी श्वान शुक्रे बापुडी. या जगामध्ये डुकरं, कुत्री, मांजरं काय कमी आहेत का? ती पण जन्माला येतात, आम्ही पण जन्माला येतो. परंतु जन्माला आलेल्याचं एक विशेष आहे, दास विठोबाचे व्हावे. आणि ते कसं? अंगी लागो नेदी मळ, जन्मा आलियाचे फळ. मनुष्य जन्माचं आलेल्याचं फळ म्हणजे काय? या अंगाला मळ नाही लागला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही दिवसातनं 2-2, 3-3 आंघोळ करतो, चांगला साबण लावून आंघोळ करतो, आमची सगळी मळ झाडून काढतो. तो मळ म्हणत नाही. साबणाने आपलं काय होतं? शरीर साफ होतं. तुकाराम महाराज म्हणतात नाही मन निर्मळ तेथे काय करील साबण. 400 वर्षापूर्वी साबण होतं. तुकाराम महाराजांच्या अभंगात आहे, नाही मन निर्मळ काय करील साबण. आपण साबण लावून अंग साफ करतो, मन, आणि हे मनावरती बसलेलं धूळ जी आहे ती साफ करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. जन्म आलियाचे फळ अंगी लागो नेदी मळ. तर तात्पर्य काय? आपण सर्वजण भगवंताचे अंश, भगवंताचे सेवक आहोत हे समजून घेतलं पाहिजे. पृथ्वीमध्ये जितके म्हणून तुम्ही पाहाल आजूबाजूला हे सर्वजण भगवान श्रीकृष्णाची सेवा करतायत. आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणून भगवंत आपल्याला आठवण करून देतात की हे सगळं ऐश्वर जे आहे, आपल्याला 1 लाख, 1 कोटी, 1 अब्ज रुपयाचा केवढा अभिमान असतो. परंतु ही संपत्ती आपली नाही आहे. याला लक्ष्मी म्हणतात. आणि लक्ष्मी जी आहे ही लक्ष्मीपती ही भगवंताची आहे. फक्त त्याच्या सेवेमध्ये लावण्यासाठीच भगवंताने ती आपल्याला संपत्ती दिलेली आहे. आणि जर आपल्या स्वतःसाठी त्याचा उपयोग केला तर त्यापासून 15 परिणाम होतात. त्याचं भागवतमध्ये वर्णन केलेलं आहे, त्याची आपण आज चर्चा करणार नाही. पण पैसा जो भगवंताने दिलेला आहे, लक्ष्मी, हे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आहे. कारण सर्व ऐश्वर भगवंताचं आहे, हा पैसा त्यांचा आहे, सगळी संपत्ती जी आहे ही त्यांची आहे. आपण या देहाला सुद्धा आपला म्हणू शकत नाही. बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या.
आपली घर, आपली पत्नी, आपली मुलं, आपली डिग्र्या, आपली जमून ठेवलेली सगळी इस्टेट, या शरीराला आपण आपलं म्हणू शकत नाही, तर त्या गोष्टीला आपण कसं म्हणू शकू आपलं? तर हे शरीरसुद्धा भगवंतानी आपल्याला भाड्याने दिलेलं आहे, आणि जोपर्यंत हे शरीर कशासाठी दिलेलं आहे हे समजून घेऊन त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि म्हणून हे शरीर भगवंताच्या सेवेमध्ये आपण अर्पण करतो, कारण इतके सेवक भगवंताचे आहेत. हे भगवंताचं ऐश्वर्य आहे. तेवढं ऐश्वर्य कुणाचं पण नाही, अगदी इंद्र, चंद्र, सूर्याचं पण नाही. हे त्यांच्याकडे जे ऐश्वर्य आहे हे सगळं कृष्णाकडनं आलेलं ऐश्वर्य आहे. त्यानंतर आहे संपूर्ण बळ, संपूर्ण शक्ती. आता आपण पाहतो की या जगामध्ये ऑलिम्पिक होतात, त्याच्यामध्ये वजन उचलणारे असतात. साधारण 350 पाऊंड असं काहीतरी वजळणारा जो आहे त्याला गोल्ड मेडल मिळतं, सुवर्णपदक. आणि इतके जण तो आयुष्यभर त्यासाठी कष्ट करत असतो. परंतु भगवंत केवळ 7 वर्षाचे असताना डाव्या हाताच्या किरंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलतात. कधी व्यायामशाळेत गेले नाहीत, कधी खुराक खाल्ला नाही. त्यांचा खुराक म्हणजे गाईचं दूध, तूप, धान्य एवढंच. तर 7 वर्षाचा बालक शरीरातील सगळ्यात कमजोर ही किरंगळी आहे. नुसत्या 5 बोटाने पण नाही आणि हाताने पण नाही, सगळ्यात शरीरातला कमकुवत भाग जो आहे ही किरंगळी. मनुष्याची डावी बाजू ही थोडी कमकुवत आहे उजव्यापेक्षा, आणि त्याच्यामध्ये 5 बोटं ही शक्तिमान. परंतु त्यातलं ह्या बोटाने कोण करतंय, कुठलं काम करतंय ह्या बोटाने? हां, कोणीही काही करू शकत नाही या बोटाने. हां, फक्त शाळेमध्ये उपयोग करतात टीचरला सांगायला. या बोटाने काही करू शकत नाही. फक्त या बोटाने भगवंताने 7 दिवस 7 रात्र गोवर्धन पर्वत उचलला. ही भगवंताची ताकद आहे. एवढा शक्तिशाली व्यक्ती आपण कोण बघितलेला आहे का? कोणी बघितला नाही. तुम्ही म्हणाल की अहो ही पुराणातल्या कथा सांगता का? आज त्याच्यापेक्षाही आश्चर्यकारक भगवंत आपल्या डोळ्यासमोर करतायत. याला कमीत कमी हात तरी लावला गोवर्धनला. भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात की गामाविषयीची भूतानी धारया अहम ओजसा. हे सगळे ग्रह जे फिरतायत अहम ओजसा, भगवान सांगतात की ही माझी शक्ती. तिथं हात पण लावलेला नाही आणि फिरतायत सगळे आणि पडत पण नाही. ही भगवंताची शक्ती आहे. आपल्या डोळ्यासमोर ही भगवंताची लीला आज चाललेली आहे. गोवर्धन तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा, पण ह्याच्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे. सूर्य चंद्र चारे एकमेकाभोवती फिरतायत, पृथ्वी फिरताय सगळे, पण हे पडत नाहीत, आदांतरी आहेत. तुम्ही एक चेंडू जरी वर टाकला तर खाली पडतो. इतकी प्रचंड, म्हणजे ज्याचं मोजमाप कोण करू शकणार नाही एवढी प्रचंड ताकदमान ही पृथ्वी. हा सगळ्यात लहान ग्रह आहे या सगळ्या सृष्टीतला. सूर्य 200 पट, तरीही कुठं पडत नाही. तर कोणी उचलून ठेवला आहे? धार्या अहम ओजसा. भगवान श्रीकृष्ण सांगतात माझ्या या शक्तीमुळे. तर ही भगवंताचं बळ आहे. भगवंताला कुठली गोष्ट धरावी सुद्धा लागत नाही, आपण पाहतो. आणि असं भगवंताचं बळ आहे आणि म्हणून ते आकर्षक आहे. आपण नुसत्या 350 किलो उचलणाऱ्याकडे आकर्षित होतो. कारण का? आपल्याला कृष्ण माहिती नाही म्हणून. आपण करोडपतीकडे आकर्षित होतो. कारण का? कृष्ण माहिती नाही म्हणून. त्याच्यानंतर जे आहे बळ, संपूर्ण यश, भगवान श्रीकृष्ण कधीही हरत नाहीत, कधीही हरत नाही. स्वतःच्या इच्छा असेल तर पळून जातात स्वतःच्या इच्छेने, पण कधीही हरत नाही. आपण या जगामध्ये कितीही यश प्राप्त झालं, कितीही, शेवटी भागवत सांगतो पराभवस्तावत बोध जातो. आपल्या सगळ्यांचा पराभव होतो. ज्याने कोणी कुस्ती खेळलेली आहे त्याला माहिती आहे पराभव झाला कधी म्हणतात. पाठ ज्या वेळेला टेकली की तो हारला. मृत्यूच्या वेळेला कितीही तुम्ही मोठे असा, पाठ जमिनीलाच टेकावी लागतो. कोण उतारलं जात नाही, पाठ जमिनीलाच टेकावी लागते. म्हणजे तुम्ही कितीही जरी यशस्वी असाल तरी आपले हार होते. आता हा फार मोठा विषय आहे.
परंतु एक लक्षात ठेवा, जर आपण भगवंताशी संबंधित नसलो, जर आपण भगवंतासाठी सर्व सेवा आपण करत नसेल, तर कोणीही या जगामध्ये आपण हो, आपण पराभवच. आपलं जीवन जे आहे हे संपूर्ण अपयशी झालेलं आहे. आणि संपूर्ण यश जे आहे हे भगवान श्रीकृष्ण, म्हणून त्यांचं नाव आहे अजय, अजित. त्याचा कधीही पराभव होत नाही. आणि त्याची ज्यांनी शरण घेतलेली आहे त्याचाही कधी पराभव होत नाही. भौतिकदृष्ट्या त्याचा मृत्यू होईल, परंतु भगवंताच्या दृष्टीनं तो मृत्युंजय आहे. कारण सच्चिदानंद त्याची जी स्थिती आहे, त्याचं जे स्वरूप आहे ते त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि म्हणून भगवंताचा भक्त हाही जीवनामध्ये यशस्वीच होतो. बाकी लोक जे आहे जीवनामध्ये त्यांनी कितीही प्राप्त केलं तरी मृत्यूच्या वेळेला त्याचा प्रभाव होतो. पण भगवंताचा भक्त आहे, जीवनभर त्यांनी काही प्राप्त केलं नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण केलं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे जरी केलं तरी भगवंताच्या दृष्टीनं तो सगळ्यात यशस्वी व्यक्ती आहे. आता आपल्याला ठरवायचं आहे, ज्या लोकांच्या बरोबर आपण 80-100 वर्ष जास्तीत जास्त राहणार त्यांच्या समोर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, की जीवलगाशी ज्याच्याशी आपला नित्य संबंध आहे त्याच्याबरोबर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. तर यशस्वी असा हा कृष्ण आहे. आणि म्हणून या जीवनामध्ये कितीही यश प्राप्त झालं आणि कितीही अपयश प्राप्त झालं तरी भक्ताला काहीही फरक पडत नाही. कारण त्याचं यश आहे तो भगवंताची सेवा किती करतो. आणि अशा भगवंताच्या सेवा केल्यामुळं भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतात, आपल्या सेवेमध्ये त्याचा स्वीकार करतात. हे सगळ्यात मोठं यश आहे. आणि हे यश प्राप्त करण्यासाठी जो प्रयत्न करतो तो भगवान श्रीकृष्णाच्या सान्निध्यामध्ये राहू शकतो. तर हे भगवंताचं यश आहे. आणि हे यश आपल्याला माहिती नाही, म्हणून या जगामध्ये यशस्वी व्हायचा आपण प्रयत्न करतो. या जगामध्ये यशस्वी, या जगामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. कारण का, जरी यशस्वी झालात तरी लोक विसरून जातात, लोक जास्त लक्षात ठेवत नाही. पण असं यश प्राप्त करण्यासाठी कशाला एवढी जीवनामध्ये धडपड केली? तर भगवंताचे शरण घेऊन त्यांच्या दृष्टीनं यश प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत हे कधीही पराभव होत नाही. म्हणून त्यांचं काय सर्व यश जे आहे, संपूर्ण यश हे भगवान श्रीकृष्ण आहे. त्यानंतर संपूर्ण सौंदर्य भगवान श्रीकृष्णाला तर तुम्ही कधी म्हातारं झालेलं बघितलं नाही. कुठेही भगवंताची अशी मूर्ती नाही की म्हातारे झालेले आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या आहेत, केस पांढरे झालेले आहेत किंवा काठी घेऊन चालत आहेत, असे कृष्ण तुम्हाला कधी दिसत नाही. आणि तुम्हीही तसेच आहात, म्हणजे आपण सर्वजण. भगवान श्रीकृष्ण हे 16 वर्ष 4 महिन्याच्या वरती कधी वाढत पण नाही. 16 वर्ष जास्तीत जास्त भगवंताचं वय, षडैश्वर्य 16 वर्ष, फक्त 16 वर्ष भगवंताचं वय आहे. त्याच्या पलीकडे भगवंत जात नाही. आणि आनंदाची बाबतीत तुम्हीही 16 वर्षाचेच असतात. जरी शरीर 80 वर्षाचं होतं, इच्छा सगळ्या 16 वर्षाचंच राहतात. विचार करून बघा, जरी शरीर 80 वर्षाचं असलं, इच्छा सगळ्या 16 वर्षाचंच आहे. म्हणजे आत्मा सुद्धा 16 वर्षाच्या पलीकडे जात नाही. आत्म्याचं वय तेवढंच आहे जेवढं कृष्णाचंच आहे. तर सौंदर्य जे आहे हे भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य आपल्यासारख्या हाडा मासाने रक्तपू अशा शरीराने बनलेलं नाही. सच्चिदानंद विग्रह म्हणजे आपण आत्मा आहोत, हा सच्चिदानंद आहे. फक्त आत्मा अगदी केसाच्या 10,000 भाग जो आत्मा आहे हाच फक्त सच्चिदानंद आहे. त्याच्या प्रभानी, त्याच्या तेजाने हे संपूर्ण शरीर चालतंय. परंतु भगवंताचं शरीरच पूर्ण सच्चिदानंद आहे. त्यांचं शरीर जे आहे आपल्यासारखं रक्तामासाने बनलेलं नाही. म्हणून आपलं सौंदर्य जे आहे ते जास्त दिवस टिकत नाही. आणि खरं आपलं सौंदर्य बघायचं असेल तर एक्सरे काढून बघायचं, म्हणजे आपल्याला कळेल की आपण किती सुंदर आहोत. फक्त आपण पावडर लावली, थोडं काहीतरी केसाला काळे केले केस, थोडी लिपस्टिक लावली तर आपण स्वतः किती सौंदर्यवान आहे. थोडा एक्सरे कधी काढताना कधी आपण छातीचा म्हणा किंवा डोक्याचा कधी MRI करतो आपण, तो खरा आपला शरीर आहे.
याला कोण आलिंगन देईल का? एक्सरेमधला फोटो जो आपल्याला असतो भूतासारखा जो दिसतो त्याला कोण आणून देईल काय? बायकोला किंवा नवऱ्याला दाखवला तरी जवळ करणार नाही. तर हे सौंदर्य जे आहे हे हाडामासाचं सौंदर्य आहे जे कायम टिकलेलं नाही किंवा टिकत पण नाही. आणि हे कृष्णाचं संपूर्ण सौंदर्य आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण या जगामध्ये सौंदर्याच्या स्पर्धा लावतो. विश्वसुंदरी किंवा विश्वसुंदर किंवा भारतश्री, कारण भगवंताची आपल्याला ओळख नाही म्हणून कोणतरी आपल्याला विश्वसुंदरी केली पाहिजे. आणि ती पण विश्वसुंदरी किती दिवस राहते? मागच्या वर्षीच्या विश्वसुंदरीला एक प्रश्न विचारला की पहिल्या विश्वसुंदरीचं नाव काय, तिला माहिती नाही. मग अशी विश्वसुंदरी होऊन काय फायदा? तर आजकाल विश्वसुंदरी नाही, भारत सुंदरी नाही, मुशी सुंदरी सुद्धा चालते सगळीकडे. तर अशी सौंदर्य आपल्याला का प्राप्त करावंसारखं वाटतं? कारण सौंदर्यवान कोण आहे हेच आपल्याला माहिती नाही. आणि हे पूर्ण सौंदर्य जे आहे कृष्ण, असा कृष्ण आहे की ज्याच्यावरती गोपी सुद्धा आकर्षित होतात. आता ह्या गोपी कोण आहेत? तर या जगातली जी सौंदर्यवान स्त्री आहे, या जगातली विश्वसुंदरी समजा, तर ती अप्सरांच्या समोर घोड्यासारखी दिसते असं म्हणतात. आणि अप्सरा ज्या आहेत ह्या लक्ष्मी समोर घोड्यासमोर दिसतात. आणि लक्ष्मी जी आहे ह्या गोपींसमोर घोड्यासमोर दिसतात. इतक्या गोपी सौंदर्यवान आहेत. असे गोपी कृष्णावरती भाळतात. म्हणजे कृष्णाचं सौंदर्य किती आहे विचार करा. आणि आपण पण दररोज राधा गोविंदजी इतकं सुंदर दर्शन घेतो, अत्यंत आकर्षक. तर असं हे भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य आहे. असं सौंदर्य आपल्याला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. एक 5-10 वर्ष असतं, नंतर ते ठेवण्यासाठी गोळ्या घेतो, काय काय करतो आपण, पण तरीही टिकत नाही. तर आपलं सौंदर्य जे आहे हे तत्कालीन आहे, पण भगवंताचं सौंदर्य जे आहे हे परिपूर्ण, कधीही कमी होत नाही, वाढत जातं. असं भगवंताचं सौंदर्य आहे. त्यानंतर ज्ञान. आपल्याला एका विषयामध्ये PhD जमवण्यासाठी केवढा अभ्यास करावा लागतो. तर सगळ्या जगातलं सगळ्या विषयाचं ज्ञान भगवंताला आहे. कशावरनं? भगवंतच भगवद्गीतेमध्ये सांगतात की सगळं जे जे आहे हे माझ्यापासून उत्पन्न होतं. सर्वस्व अमृती संधिवास्तव मत्तः स्मृतीर ज्ञानम अपवनम च. माझ्यापासून ज्ञान, जे आपण ज्ञान प्राप्त करतो हे कशावरती ज्ञान असतं? हे निसर्गावरती ज्ञान आहे. तर निसर्ग कोणी बनवला आहे? भगवंतानी बनवलेला आहे, म्हणून त्याला ज्ञान आहे. आपण थोडासा रिसर्च केला कुठेतरी थोडासा, तर आपल्याला वाटतं की मी PhD झालो. अरे भगवंताच्या सृष्टीचा एक छोटासा अंशाचा मी शोध घेतला तर आपल्याला PhD प्राप्त होते. निर्माण करण्याचं काय? असे जितके म्हणून PhD आहेत या जगामध्ये किंवा या सृष्टीमध्ये, हे सगळेजण PhD कशावरती करतात? भगवंताच्या सृष्टीवरती. दुसरा कुठला विषयच नाही. आणि समजतात की मला सगळं प्राप्त आहे. तर त्यांनी निर्माण केली, तुम्ही फक्त शोध लावला, म्हणून त्याला रिसर्च म्हणतात. प्रभुपाद सांगतात की रिसर्च याचा आहे ते हुडकून काढलं. काय विशेष केलं? आहे ते हुडकून काढलं. तर निर्माण कोणी केलं? हे ज्ञान आहे. म्हणून निर्माण जो करतो अहम सर्वस्व प्रभो, आणि त्याच्याबद्दल ज्ञानही आपल्याला तोच देतो. तर असं हे भगवंताचं ज्ञान आहे. आणि एवढंच नव्हे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक जीवांच्या जीवनामध्ये, प्रत्येक जीवांचं सर्व काही भगवंताला माहिती आहे. भगवंत स्वतः सांगतात की हे अर्जुना, ही भविष्याने च भूताने माम तु विदेन कश्चिन, की भविष्यामध्ये काय घडणार आहे हे मला माहिती आहे, भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे मला माहिती आहे, वर्तमान काळामध्ये काय चाललंय हेही मला माहिती आहे, पण तुला माहिती नाही. ठीक आहे, आपल्या सर्वांच्या बद्दल पूर्व काळामध्ये काय झालं हे भगवंताला माहिती आहे. आता आपण काय करतोय हे भगवंताला माहिती आहे, आपल्याला सुद्धा माहिती नाही. असं का? सोपं उदाहरण आहे. भगवंताला माहिती आहे की मी आत्मा आहे आणि आपण विसरून गेलो. म्हणजे भगवंताला मी कोण आहे माहिती आहे, पण मला सुद्धा माहिती नाही.
हे भगवंताला आपल्याबद्दलचं वर्तमानाचं ज्ञान आहे. आणि म्हणून भगवंताला आपल्याबद्दल पुढे काय होणार आहे हेही माहिती आहे. तर हे संपूर्ण ज्ञान हे केवळ एका व्यक्तीला आहे, ते म्हणजे संपूर्ण ज्ञान असलेली व्यक्ती. म्हणून भगवंताच्या भक्ताला थोडंसं ज्ञान कोणाकडे असेल तर त्याच्याबद्दल आकर्षण वाटत नाही, कारण त्याला संपूर्ण ज्ञानी कोण आहे ते माहिती आहे. म्हणून तो छोट्याशा कोणी शिक्षण थोडं घेतलेलं आहे त्याच्यावरती तो प्रभावित होत नाही, कारण त्याला हे ज्ञान कुठनं येतं आणि संपूर्ण ज्ञान काय आहे, सगळ्या ज्ञानाचं स्तोत्र काय आहे त्या व्यक्तीची माहिती आहे. आणि म्हणून हे संपूर्ण ज्ञान जे आहे, आपण एका विषयामध्ये 2 विषयामध्ये 10 विषयामध्ये PhD घेऊ शकतो, पण कोण व्यक्ती असं सांगू शकतो की या जगातल्या सगळ्याबद्दल सगळं मला माहिती आहे, प्रत्येक जीवांच्याबद्दल सगळं मला माहिती आहे, असं कोण म्हणू शकतो का? कोणी म्हणू शकत नाही. फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि असं हे संपूर्ण ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णाचं. आणि त्यानंतर आहे वैराग्य. एवढं सगळं असून भगवंतांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली, कुठेही 7-12वरती त्यांचं नाव नाही. आपण लगेच 2 गुंठे घेतले की 7-12वरती नाव लावायसाठी पळतो इकडे तिकडे इकडे तिकडे. संपूर्ण सृष्टी निर्माण केली भगवंताने आणि आपल्यासारख्या मूर्खांना देऊन टाकली की घ्या, मजा करायचा प्रयत्न करा, तंग झालात की पुन्हा या माझ्याकडे. ह्याच्यासाठी संपूर्ण सृष्टी निर्माण केली. वैरागी. आपलं काही नसताना सगळीकडे आपण नावं लावत जातो. कुठेही आपण असं बोर्ड असतो का, ही प्रॉपर्टी कृष्णाची आहे, सब भूमी गोपाल की, कुठे लिहून ठेवलेलं आहे का? ज्याला माहिती आहे त्यालाच थोडं माहिती आहे. आज किती दुर्दैव पहा, मंदिर बांधण्यासाठी आम्हाला दुसऱ्यांच्याकडनं जमीन विकत घ्यावी लागते. कुणाचं मंदिर बांधण्यासाठी? मालकाचं मंदिर बांधण्यासाठी. ज्याची जमीन आहे त्याचं मंदिर बांधण्यासाठी आम्हाला जमीन विकत घ्यावी लागते. कारण आपण विसरून गेलेलो आहोत की खरा मालक कोण. आपण विसरून गेलो खरा मालक कोण आहे. आणि असं भगवंताचं वैराग्य आहे. आणि म्हणून सगळ्या गोपी ज्या आहेत ह्या भगवंतावरती आकर्षित झाल्या, परंतु भगवंत त्याच्यावरती आकर्षित नाही. भगवंतांना त्यांच्याबद्दल अजिबात आसक्ती नाही. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, कृष्णाला समजून घ्यायचं तर शुद्ध भक्तांच्याकडे. तुका म्हणे भोग भोगणे असे हा ब्रह्मचारी. सगळे भोग भोगून सुद्धा हा ब्रह्मचारी आहे. कसं ते भक्त झाल्यावरतीच कळेल, तोपर्यंत कळणार नाही. आणि म्हणून कृष्ण जो आहे हा पूर्ण वैराग्य. स्वतःचा सगळ्यात या जगामध्ये सगळ्यात आसक्त व्यक्ती कशामध्ये आहे तर यश, माझं नाव. भगवंत स्वतःचा भक्तांकडनं अपमान करून घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत. एवढे वैराग्य आहेत. भक्तांच्याकडनं अपमान करून घेतात, आपल्या भक्तांनाच आपल्या खांद्यावरती चढून घेतात, आपल्या भक्तांच्याकडनं दगड मारून घेतात, आपल्या भक्तांच्याकडनं रंग मारून घेतात, आपल्या भक्तांच्याकडनं शेण मारून घेतात. तर प्रत्यक्ष भगवंत जे आहेत हे स्वतःचा मान सन्मान सुद्धा याच्याबद्दल आसक्त नाहीत. एवढं वैराग्य कोणाबद्दल. या जगामध्ये संन्यासी सुद्धा वैरागी आहे, परंतु त्याचा पण अहंकार होऊ शकतो, मी संन्यासी आहे, मी कोणतरी आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत, सगळ्या सृष्टीचे मालक, परंतु गोकुळमध्ये एक साधं बाळक म्हणून जन्माला येतात. साधं बाळ. आणि सगळ्यांना सेवेचा मौका देतात, सगळ्यांच्यावरती प्रेम करतात, सगळ्या प्रेमात सगळ्यांचं प्रेम स्वीकार करतात. असे हे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ही 6 लक्षणं जी आहेत भगवंताची षडैश्वर्यपूर्ण. आणि असे कृष्ण जे आहेत यांचं खरं नातं, आपलं नातं जे आहे या भगवान श्रीकृष्णाचे आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जन्म जो आहे हा केव्हा होईल, ज्या वेळेला त्या कृष्णाला आपल्या हृदयामध्ये आपण धारण करू. आणि त्यासाठी सगळी नाती आपली फक्त कृष्णाबरोबर आहे. सगळी नाती. या जगामध्ये आपला चुलता वेगळा, पिता वेगळा, मुलगा वेगळा, गुरु वेगळा, त्याच्यानंतर पत्नी वेगळी, परंतु
तुकाराम महाराज सांगतात की सगळी नाती मूळ जी आहेत ही फक्त एका कृष्णाबरोबर आहे, एका कृष्णाबरोबर आहे. आणि ते नातं आपण विसरलो म्हणून ह्या जगातल्या सगळ्या नात्यांवरती आपण आसक्त होतो. कारण का, खरं आपलं भगवंताशी संबंधित जे नातं आहे ते आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणून तुकाराम महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. मी जे सांगेल तिचं त्यावेळेला कळेल. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. आता कशामुळे सांगतात तुकाराम महाराज? कारण कृष्णच भगवद्गीतेमध्ये सांगतात की पितामहस्य जगतो धाता माता पितामह. जे भक्त जो बोलतो हे भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात तेच बोलतो, तो दुसरा सत काय सांगत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगते की कृष्ण माझी माता, पिता, बहीण बंधू चुलता, सगळी नाती आपली कृष्णाची आहेत. आत्मा म्हणून संबंध बघितला तर एका कृष्णाचीच आहे. म्हणून आपल्या समोर जे जे कोणी येतात, चुलता असेल तोही आत्माचा आहे, बहीण असेल तोही आत्माचा आहे, पिता असेल तोही आत्माचा आहे, माता असेल तोही आत्माचा आहे, तोही भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे, आपणही भगवान श्रीकृष्णाचे अंश आहोत. तर ह्या दृष्टीनं बघितलं तर आपल्याला कृष्ण सर्वत्र दिसतील. आणि मग त्या कृष्णाची आपल्याला ओळख झालेली असेल, त्या कृष्णाची जर आपल्याला माहिती असेल तर आपण सगळ्या जगावरती प्रेम करू शकू. म्हणून भगवंतावरती प्रेम करायला पहिला शिकलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ही सगळी नाती जी आहेत ही भगवंताशी आहेत. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल तेरू भवनदीच्या. तर कृष्ण कोण आहे? हा माझा गुरु आहे. सगळं ज्ञान जे आपल्याला प्राप्त करतो, या इस्कॉनमध्ये आपण प्रचार करतो, कुणाचा प्रचार करतो? भगवद्गीतेचा. मूळ गुरु कोण आहेत? कृष्णच आहे. कृष्णं वंदे जगद्गुरु. स्वतः अर्जुन सुद्धा प्रार्थना करतो, गुरुर गरिया. सगळ्या गुरूंचे गुरु तुम्ही आहात. गुरु म्हणजे ज्ञान देणारा. तर सर्वप्रथम या जगामध्ये कोणी ज्ञान दिलं असेल, धर्माची स्थापना कोणी केलं असेल, धर्म काय सांगितलं असेल, पहिलं ज्ञान कोणी दिलं असेल? भगवान श्रीकृष्णाने दिलेलं आहे ब्रह्माला. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा गुरु. तर आपले जे गुरु आहेत हे कृष्णाचे प्रतिनिधी आहेत. ते आपल्याला काय शिकवतात? कृष्णाने दिलेलं ज्ञान जसं आहे तसं शिकवतात. त्याच्यामध्ये स्वतःचे कुठले शब्द घालत नाही. तुकाराम महाराज गुरु परंपरेबद्दल सांगतात की कसे ही गुरु परंपरा आहे. तर तुका म्हणे मी हमाल भार वाहू, वाहतो धन्याचा तो माल. धनी कोण आहे? प्रत्यक्ष विश्वंभर. मी कोण आहे? हमाल आहे. हमालाचं काम काय? इकडनं कोणी उचलायचे, गिरायकाकडे देऊन द्यायचे, हे एवढंच माझं काम. तुकाराम महाराजांना आनंद वाटतो अगदी हे हमाल आहे म्हणाले. कारण गुरुचं काम काय आहे? ज्ञान कृष्णाकडनं घेतो आणि गुरु परंपरेने सगळ्यांच्याकडे, सगळ्या जगांच्या हितासाठी तो ज्ञानाचं वाटप करतो. तर गुरु, मूळ गुरु जो आहे हा कृष्ण वंदे. कारण सगळं ज्ञान जे आहे हे कृष्णापासून आलेलं आहे. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू. तारू म्हणजे बोट किंवा जहाज. तर कशासाठी आहे की उतरी पैल तरी भवती, भवनदी. की ही भवनदी आहे जी आपल्याला दिसत नाही. ही 3 गुणांनी बनलेली आहे, जन्ममृत्यू जराव्याधीने बनलेली आहे. तर ही भवनदी पार करून देणारा तारू जो आहे हा सुद्धा कोण आहे? हा माझा कृष्णच आहे. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे तन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. आपलं मन सुद्धा कृष्णमय आहे, परंतु हेच मन त्या कृष्णाला विसरून आता बाहेर बघतंय. आणि म्हणून मनाने अंतस्मुख झालं पाहिजे. हे मन, खरं मन जे आहे, मग ते कृष्णावरती आसक्त असलेलं मन आहे. सध्या आपलं मन ध्यायते विषयान तुमचा बाहेर आहे. तर तेच ध्यान आपण, तेच मन जे आहे हे अंतर्मुख ज्यावेळेला होतो त्या आपल्याला काय दिसणार? केवळ कृष्णच दिसणार, जीवलगर, दुसरा कोणी दिसणार नाही. तर असं आपलं हे कृष्णाची आपलं नातं आहे. सोयरा सज्जन कृष्ण माझा. माझा खरा मित्र कोण आहे? सोयरा म्हणजे नातेवाईक कृष्ण आहे.
सज्जन कोण आहे? कृष्ण आहे. सतजन याचा अर्थ आहे सत म्हणजे सत्याने चालणारा. तर सत्याने चालणारा, सत्याचा मार्ग दाखवणारा आणि ज्याच्या मागे जे लोक जातात ते सज्जन. तर सोयरा सज्जन. तर सगळ्याची सुरुवात जी आहे हे कृष्णच आहे, सज्जन. म्हणून सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. विसावा म्हणजे 21वातला विसावा नव्हे. विसावा म्हणजे माझं पूर्ण शरणागती घेण्याचं क्षेत्र. संपूर्ण शरणागती जिथं घ्यावी, संपूर्ण शरीर ज्याला आपण अर्पण करावं असं स्थान जे आहे त्याला विसावं म्हटलेलं आहे. तर श्रीकृष्ण हे माझं विश्रांती स्थान आहे. तर वाटे न करता परता जीवा. पुन्हा जीवाला सांगतात की या कृष्णाला सोडून जाऊ नको, या कृष्णाला सोडून जाऊ नको. तर हे कृष्ण प्रेम जे आहे हे आपल्या अंतःकरणात प्रकट व्हावं म्हणून कृष्ण जन्माला येतात. तर आपल्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला येतात ती खरी जन्माष्टमी. आणि म्हणून भक्ती जी आहे ही अतिशय सोपी आहे. आपण दररोज, आता खास करून गणपतीचे दिवस आलेले आहेत, प्रत्येकजण हा श्लोक दररोज म्हणेल पण त्याचा अर्थ कोणालाच माहिती नाही आणि तसं वागत पण नाही. तर कृष्ण भक्ती जी आहे ही एका श्लोकामध्ये भागवतमध्ये सांगितलेली आहे. जो श्लोक भारतातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. कुणी कधी पाठ केला नाही पण पाठ झालेला आहे. मी सांगितल्यावर तुम्हाला माझ्याबरोबर सगळेजण म्हणा. आता तुम्हाला सवय लागेल, गणपतीत सगळेजण म्हणणार तुम्ही हा श्लोक. सगळ्यात शेवटी आपण म्हणतो कायेन वाचा मनसेंद्रियात् बुद्ध्यात्मना वात् प्रकृतिस्वभावात् करोति यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. आता हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. असं जर वागलात तर तुमचं शरीर पूर्णपणे कसं होईल? कृष्ण भावना होईल. कृष्ण भक्ती ह्या एका श्लोकामध्ये, हा भागवतच्या 11व्या स्कंदातला श्लोक आहे. तर कृष्ण भक्ती म्हणजे काय? कृष्णावरती प्रेम करणं म्हणजे काय? तर ह्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊन वागणे. तर कायेन म्हणजे हे शरीर, वाचा म्हणजे ही वाचा, मन म्हणजे हे मन, स इंद्रिया मन आणि सा इंद्रिय, बुद्ध्या म्हणजे आपली बुद्धी, प्रकृती म्हणजे आपलं शरीर जे आहे ह्या प्रकृतीपासून बनलेलं आहे. जे प्रकृतीमध्ये आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणून ही प्रकृती आपल्याला जी प्राप्त झाली ती स्वभाव, आपला जो स्वभाव आहे, जे जे काही आपण कर्म करतो तो आपला स्वभाव, प्रकृती स्वभावात. ह्यानी जे जे काय आपण करतो, करोति यत् यत् सकलम परस्मै नारायणायती समर्पया. नारायणाला अर्पण करणे, याला काय म्हटलेलं आहे? भक्ती म्हटलेलं आहे. कोण करू शकत नाही? कोणीही करू शकतो. हा श्लोक आपण म्हणतो पण याचा अर्थच आपल्याला कळाला नाही. तर ह्याप्रमाणे वागलं तर आपल्याला श्लोक म्हटल्याचा फायदा मिळेल. असं वागलंच जर नाही तर कसं कळणार? आणि म्हणून भक्ती जी आहे त्या तुकाराम महाराजांनी अतिशय शेवटी हे शरीर जे आहे, नारद मुनी भक्तीची व्याख्या करतात. सगळ्या गोष्टीची व्याख्या आहे शास्त्रामध्ये की ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती रुचिते. या शरीराने, या शरीराचा स्वामी जो जीवलग भगवान श्रीकृष्ण ऋषिकेश, त्याची सेवा करणं याला भक्ती म्हटलेलं आहे. म्हणून हे संपूर्ण शरीर भगवंताच्या सेवेमध्ये लावण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. तर काय काय आहे आता ह्याच कायेन वाचाचा आणि याच भक्ती ही जी आहे, संपूर्ण अवयव भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये कसे लावायचे ह्याच्यावरती एक तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे. हा प्रत्येकाने, सगळ्यांना माहिती आहे पण याचं पालन आपण करायचा प्रयत्न करा. आणि हीच खरी जन्माष्टमी आहे आणि हाच खरा जन्माष्टमीचा संदेश आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जिव्हा कशाला दिलेली आहे भगवंताने? गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे. आपल्या जिभेला काय सांगतात तुकाराम महाराज? फक्त भगवंताचं नामस्मरण कर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जर वाचेने भगवंताचं नामस्मरण केलं नाही, काहीतरी बडबड करावीच लागणार. कारण जिभेला हालण्याची सवय आहे. तर म्हणून हरिनाम घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे.
डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्याचं सुख कशामध्ये आहे? पहा टीव्हीचे मुख. बरोबर आहे ना? सगळेजण त्या डोळ्याचा उपयोग कशासाठी करतात? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. डोळ्याचं खरं सुख कशामध्ये आहे? भगवंताचं दर्शन घ्या. दररोज भगवंताची सेवा करा, शृंगार करा, त्यांना प्रसाद अर्पण करा. पहा किती प्रसन्न आहेत भगवान तुमच्यावर. त्याच्यासाठी डोळे दिलेले आहेत. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. तुम्ही ऐका रे कान. कानाने काय केलं पाहिजे? ऐकणं हा कानाचा स्वभाव आहे. ऐका शाहरुखचे गुण. नाहीतरी लोक काय करतात? सचिन तेंडुलकरचे गुण. कुणाचे तरी गुण ऐकायलाच पाहिजेत. कुणाचे गुण ऐकले पाहिजेत? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. त्याच्यासाठी कान दिलेले आहेत. जर विठोबाचे गुण ऐकले नाहीत, जर हरिकथा ऐकली नाहीत, कुणाची तरी कथा ऐकावीच लागेल. पण कान कशाला दिलेले आहेत? हरिकथा. त्याच्यानंतर मन. तर हे मन जे आहे, तर मन भगवान सांगतात की मना तेथे धाव घेई. हे मन धावत असतं. कधी कोणी आपलं मन ताब्यामध्ये ठेवू शकतं का? हे धावत असतं. मना तेथे धाव घेई. त्याला धावू द्या. कुठे? माझ्या विठोबाचे पायी. तिथं जर मन ठेवलं नाही तर हे मन भागत परत सुटणार. कारण त्या मनाला एकच जागा आहे. मना ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. दुसरीकडे विठ्ठलाच्या पायी नसेल, कृष्णाच्या चरणाशी आपलं मन नसेल, तर ते कुठं पण फिरू शकेल, कुठे पण जातं. म्हणून मन कुठे आहे? मना ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. शेवटी तुकाराम महाराज स्वतःलाच उपदेश करतात. तुका म्हणे या जीवा. स्वतःलाच सांगतात. म्हणजे आपल्यासाठी तो अभंग आहे. नको सोडू त्या केशवा. त्या केशवाला काही करून सोडू नकोस. आता आपण काय केलंय? त्याचे उलटं केशवाला सोडून सगळं धरलंय. तुकाराम महाराज सांगतात की त्या केशवासाठी सगळं सोडा. तुका म्हणे या जीवा, नको सोडू त्या केशवा. आणि हा केशव इतका कृपाळू आहे. कलियुगामध्ये हेच भगवान श्रीकृष्ण नाम, आपल्या नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नामामध्येच हे भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले. दुसरीकडे कुठं जायचं गरज नाही. सुखे येतो घरा. तुमच्या घरामध्ये येईल, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की हरिमुखे, हरीचं नाव घ्या. घरामध्ये बसून कृष्ण तुमच्याकडे येईल. आज इतका सुंदर तुम्ही कृष्ण सोहळा पाहिला. मी तुम्हाला मुद्दाम जन्मकथा नाही सांगितली, कारण सगळ्यांना माहिती आहे. पण त्या कृष्णाशी माझा संबंध काय हे कुणाला माहिती नाही. म्हणून कृष्णाचे आपला संबंध कसा आहे आणि तो कसा प्रस्थापित करायचा आणि त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न केला पाहिजे, हा या जन्माष्टमीचा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी संदेश आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री कृष्ण भगवान की, श्रील प्रभुपाद की.